ओल्या मातीचा सुगंध आणि आभाळाची सावली, निसर्गाच्या कुशीत आज नवी ओढ लागली. निसर्गाच्या या सोहळ्यात ही साथ आपली हवी. पावसाळी आठवणींची आज बांधूया शिदोरी नवी. नमस्कार, मी सम्राट द नंबर 9 चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा दिवस काहीतरी जबरदस्त असणार आहे. शहराच्या धकाधकीतून आम्ही निघालो आहोत एका अशा ठिकाणी जे पाहून तुम्हालाही लगेच बॅग पॅक करावीशी वाटेल. पावसाची रिपरिप, मोकळ्या आकाशाखाली जमिनीवरचं जेवण आणि आमची धम्माल फॅमिली ट्रिप. चला तर मग सुरू करूया या भन्नाट प्रवासाला. आजची आपली ट्रिप एकदम जुनी स्टाईल आहे. सोबत चूल, चटई आणि आईच्या हातचं झणझणीत चिकन. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. आम्ही सकाळी 8 वाजता कल्याणवरून प्रवासाला सुरुवात केली. आलोक आणि सौरभची फॅमिली कारने, तर मी आणि प्राचीने बाईकवरून या प्रवासाचा आनंद घ्यायचा ठरवला. आम्ही चाललो आहोत खोडाळा जवळच्या एका अशा धबधब्यावर जो आजही पूर्णपणे अनटच्ड आहे. हे ठिकाण असं आहे जिथे दुपारी 1 वाजल्यानंतर निसर्गाशिवाय दुसरं कोणीही नसतं. मगाशी तुम्ही जो धबधबा पाहिला तो अशोका वॉटरफॉल, पण आज आपण तिथे जाणार नाही आहोत. तो धबधबा तसा थोडा रिस्की आहे आणि तिकडे गर्दीसुद्धा खूप असते. प्रवास मोठा असल्यामुळे आम्ही कसाराजवळ थोडा हेवी नाश्ता केला आणि पुन्हा एकदा खोडाळ्याच्या दिशेने निघालो. आता तुम्ही पाहताय हा विहीगाव ब्रिज, जो वैतरणा डॅमवर बांधला आहे. इथून निसर्ग खूपच सुंदर दिसतो. इथे फोटो काढण्यासाठी खूप छान स्पॉट्स आहेत आणि जवळच शंकराचे एक सुंदर मंदिरही आहे. थोडा वेळ इथे थांबून आम्ही आमच्या मुख्य धबधब्याच्या दिशेने निघालो. हॅलो. आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलो आहे. सईताई यांनी स्पेशली कल्याणच्या कोंबडीची अंडी आणली आहेत. एकच अंड शिल्लक दिसतंय, बाकीची अंडी कुठे गेली? अच्छा, आलोक यांची इकडे एक वेगळीच तयारी चालू आहे. हाय, यांनी आपल्याला या कठीण रस्त्यावर गाडी घेऊन आणलेला आहे. नंतर आपल्याकडे आहे आरू. आरू, तुला कसं वाटतंय? चिकन भारी झालं. तू मजा केली येताना? बोलत नाहीस तू काही, फक्त मान आलो तेच. सानू, इकडे सोनाई कोथिंबीर तुझे का काय बनवत आहे? लिंबू कुठे? लिंबू ह्या कोथिंबीरच्याच पिशवीत आहे. चणे गरम होतील बोनेटवर. बरं आहे ना. आला आला पाऊस आला. अरे नको पाऊस. अशा प्रकारे आपण आलेलो आहोत कसारा साईडला. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की इकडचं वातावरण एवढं मस्त आहे. प्लस ही गोष्ट आपण मस्त बनवत आहे कुकिंग चालू आहे. बॉइल्ड चना मसाला. आरू, हे झाड लावून पटकन कुठेतरी. पुढच्या झाडाची आपल्याला कोथिंबीर मिळेल. टोमॅटो कापतायत. सोनू मॅडम नाक खाजवतायत. व्हायरल होणार आता. नाक खाजवण्याला शॉर्ट बनणार. हे अजून हवंय शॉर्ट्स का मध्ये टाकायचं? टाकणार. तीनच झालं. नाक बघ. खाजवणार. आरू मॅडम, काय करताय तुम्ही? खूप मस्त आहे नाही जागा. हो, आणि आता इकडे पाऊस पडत आहे. आणि मी इकडे पळत आहे. हॅलो. आणि ही आहे मी. मागे जा, मागे जा. 2 वाजता सकाळचा नाश्ता करून आपण आता निघत आहोत वॉटरफॉलकडे.
सगळे रेडी झालेले आहेत. वॉटरफॉल तर रस्त्यात आपल्याला जरा शोधायला लागेल, कारण 2 वर्ष आधी आपण इकडे आलेलो तेव्हा एवढी झाडं नव्हती. तर आता बघूया आपण. सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो ते या सुंदर ठिकाणी. तो तिकडे वॉटरफॉल आहे, त्याला आपण चाललेलो आहे. ते धावू नका कोणी, पुढे राहा. आपण रस्ता शोधतोय. या वॉटरफॉलचं मेन ऍडव्हान्टेज हा आहे ना की वॉटरफॉलचं पाणी जे वाहत येतं ते डायरेक्ट शेतात जात आहे. त्यामुळे ती रिस्क बिलकुल नाही या वॉटरफॉलला आपल्याला, की म्हणजे वाहून जाण्याचे जे प्रकार असतात, पुढे नदी असते, असं काहीच नाही. पण आता आपण वॉटरफॉलच्या एवढ्या जवळ आलोय आणि हे पाणी इकडे शेतात जाते. आणि लकीली आपल्याला पाणी वाईट आहे. आणि तुम्हाला दिसते की एकच गाडी होती त्याच्यात, पण लोक रिटर्न येत आहेत बहुतेक. तर तो पण एक प्लस पॉइंट आहे आपल्याला. आणि हा आहे तो रूट जिथून आपण जाणार आहोत. सावकाश सावकाश आहे, सावकाश. नाही, हिची पण चप्पल आहे म्हणून तर. हे आलो कुठे? येता नाही हो आपण. इकडे पकडून ठेवा आणि घट्ट नाही तर जाईल बरोबर. पकड, हात पकड. हा, तू एकेकाला ये, तू आणि एकेकाला घे. इथून जायचं का इथून? इथून चालता येईल काय ना? येईल ना माझ्यामध्ये. तुमचाच स्लीपर आहेत, नको दगडांमध्ये नको सम्राट. तुमचा स्लीपर आहेत, तुम्ही इकडून या. इथे काय चिखलात पाय खराब होतील. हा ना, मग ठीक ना, पण आहे ना रस्ता इथे. बघू ना, थोडं थोडं जाऊन बघायचं. कसे आले तिकडून? दगड चप्पल काढली आहे. सानू तू गेली आधी वॉटरफॉलला? आधी वॉटरफॉलला गेली आहेस कुठल्या? वा, आता येताना आपण पाण्यात नाही. आत्ता जर आपण इकडनं बिअर ग्रिल सारखे रस्ते शोधूया. मैंने पूरी रात यहाँ पे निकाली. इकडनं सावकाशात आणली, राईटला आहे माझ्या. आ गए हम. गौरव, आरू, हाय, स्माइल.
अपघात घ्या. मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं, हा धबधबा अतिशय सुरक्षित आणि सहज पोहोचण्याजोगा आहे. तुम्ही अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इथे आरामात घेऊन येऊ शकता. खरं सांगू तर मला पर्सनली असे धबधबे जास्त आवडतात, कारण मोठ्या धबधब्यांच्या खाली राहणं कधी कधी खूप रिस्की ठरू शकतं आणि आपल्याला हवी तशी मजा सुद्धा करता येत नाही. आणि मनसोक्त मजा केल्यानंतर आता वेळ आली होती आपल्या ट्रिपच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याची, म्हणजेच जेवणाची. आम्ही घरूनच सोबत जेवण घेऊन आलो होतो. स्टोव्हवर जेवण गरम केलं आणि सगळेजण पंगतीत जेवायला बसलो. आता सगळेजण जेवणाचा आस्वाद घेत आहेत, तोपर्यंत आपण जरा पाहूया की हा धबधबा नेमका येतो तरी कुठून. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, हा धबधबा वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यांनी आपल्यापर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच याचा पाण्याचा वेग आणि धोका बराच कमी होतो. या धबधब्याच्या वरच्या बाजूला सुद्धा खूप सुंदर सुंदर स्पॉट्स आहेत, पण तिथे प्रत्यक्ष चालत जाणं तितकंच धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच तिथे राहण्याची रिस्क न घेता आपण थेट ड्रोनच्या नजरेतून ते अप्रतिम दृश्य पाहूया आणि त्याचा आनंद घेऊया. याचबरोबर माझी तुम्हाला एक महत्त्वाची विनंती आहे. हे धबधबे, असे सगळे स्पॉट्स ही निसर्गाची देणगी आहे. ती अशीच अनटच्ड आणि सुंदर राहू दे. इथे कचरा करू नका, प्लास्टिक इकडे तिकडे फेकू नका. आपण आलो आहोत निसर्गाचा आनंद घ्यायला, तर त्याला खराब करायला नाही. चला, ही स्वच्छता आपण मिळून राखूया. तर मित्रांनो, हा आमचा छोटासा पण भन्नाट प्रवास. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला माहीत असलेला एखादा अनटच धबधबा असेल तर आम्हाला नक्की सुचवा, जिथे आम्ही जाऊन मनसोक्त मजा करू शकू आणि तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग बनवू शकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि द नंबर 9 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आठवणींच्या प्रवासात. तोपर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात राहा आणि आनंदी राहा. थँक्यू.